एनआयएची टीम संभाजीनगरमध्ये दाखल. संशयितांच्या हालचालींवर एनआयएचं लक्ष. परभणी, जालना, नांदेडमध्ये एनआयएकडून पाहणी. नागपूर हिंसाचार प्रकरणात मास्टरमाइंड फहीम खानचं नाव पुढे आल्यानंतर आता सय्यद आसिम अलीचं नावही पुढे. नागपूर घटनेपूर्वी झालेल्या बैठकीत सय्यद अली उपस्थित असल्याच्या तपास यंत्रणांकडे माहिती. प्रशांत कोरटकरची उच्च न्यायालयामध्ये धाव. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान. आज हायकोर्टात तातडीची सुनावणी. विधिमंडळात आज अंतिम आठवडा प्रस्ताव येणार तर दिशा सालियन प्रकरणावरून आजही अधिवेशन गाजण्याची शक्यता. राज्याला उष्माघाताचा तडाखा. उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच. आतापर्यंत 9 रुग्णांची नोंद. सार्वजनिक आरोग्य विभागाचा नागरिकांना इशारा. वणव्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानावर. उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यात गेल्या वर्षभरात सर्वाधिक वणवे, तर वनक्षेत्राच्या नुकसानीमध्ये महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर. भारतीय वस्तूंवर 2 एप्रिलपासून जशास तसा कर. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. कृषी उत्पादन, औषध निर्यातीला फटका.